जय सद्गुरु. मी दामिनी रसोईची जिंदगी तकमध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत. सखीनं आता गरमीचे दिवस आहेत, भरपूर उकाडा झालेला आहे, उष्णता वाढलेली आहे आणि आपल्या पोटामध्ये पण आपल्याला असं वाटतं की एकदम गरम गरम झालंय. आपण बघा कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण फिश थाली मागवतो, मटन चिकन थाली मागवतो, त्याच्याबरोबर आपल्याला एक पेय येतं. तर ते पेय पिल्याशिवाय आपलं जेवण अपूर्णच आहे. ती म्हणजे सोलकढी. तर सोलकढीचे उपयोग पण फार आहे. पित्तनाशक आहे, उष्णता आपल्या शरीरामध्ये कमी करते. अल्सर असेल तर त्यांनी जरूर सोलकढी प्यावी आणि एकदम मस्त पोटाला थंडगार अशी आहे. तर सगळींना आपण बघूया कशी बनवायची ती. तर आपण साहित्य बघूया. कोकम, मीठ, जिरे, तिखट आपल्याला थोडंसं हवं असेल तर त्याच्यासाठी 2 मिरच्या, थोडासा अद्रकचा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर आणि मुख्य म्हणजे नारळ आणि कोकम. तर कोकम काय केले मी पाण्यामध्ये बघा असे भिजत ठेवलेत, म्हणजे त्याचा कलर पण छान येतो आणि चव पण छान येते, लवकर विरघळल्या जातात ते. तर आता आपण नारळ फोडून घेऊया. आपण असा सर्व नारळ खाऊन घेऊया. आपला बघा नारळ असा खाऊन काढला. तुम्ही याचे तुकडे पण करू शकता. आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. त्याच्यामध्येच आपण लसणाच्या पाकळ्या, थोडेसे 1 चमचाभर जिरे, जिऱ्यांमुळे चव फार छान येते सोलकढीला, थोडंसं मीठ चवीसाठी, 2 हिरव्या मिरच्या, थोडासा अद्रकचा तुकडा. आता याच्यामध्येच आपण पाणी घालणार आहोत आणि मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत, कारण आपल्याला याचं दूध काढून घ्यायचं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे पाणी बघायच्या आधी आपण हे गाळून घेऊया. अशी चाळण ठेवायची, त्याच्यावरती पातळ कॉटनचा एक कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आणि असं नारळाचं दूध काढून घ्यायचं. आता चोथा असतो तो फेकून नाही द्यायचा, आपण मिक्सरमध्ये अजून 1-2दा फिरून घ्यायचा, म्हणजे आपल्याला सोलकढीसाठी नारळापासून केलेलं दूध व्यवस्थित मिळतं. आता याच्यामध्येच परत पाणी टाकायचं थोडंसं, 2 वेळा आणखीन आपण असं फिरून घेणार आहोत. परत आपण असंच पिळून घेणार आहोत कपड्यामधून. बघा आपण नारळाचं पूर्ण दूध काढून घेतलेलं आहे आणि बघा हा चोथा आहे, संपूर्ण असा चोथा तयार झाल्याचा. पण यातला काहीच चव राहत नाही. आपण आता बाजूला ठेवूया. आणि हे कोकम आपण भिजत घातलेले, त्याला चांगलं असं कुच करून घ्यायचं जरा, म्हणजे त्याचा रस निघतो. आणि आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. हे नारळाचं दूध तयार झालं की नाही आपल्याकडे. गाळण ठेवली की सगळं व्यवस्थित गाळून निघतं. जर आपल्याकडे कोकम नसतील तर आपण कोकम आगळसुद्धा त्याच्यामध्ये घालू शकतो. हे बघा हे ना निघालं ना, म्हणून गाळण असं पूर्ण निघतं ना, म्हणून गाळण ठेवायची. तर आपलं आता सोलकढी तयार झालेली आहे. याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालणार आहोत. याच्यामध्ये बीट घातलं की नाही की कलर येतो, पण मग ते बीटाची चव गोडपणा येतो ना, म्हणून आपण बीट न घालता केलेलं आहे. आता आपली सोलकढी तयार आहे. कोणाला जर थंड प्यायची नसेल तर अशी पिऊ शकतो, आणि ज्यांना थंड प्यायची असेल त्यांनी असे बर्फाचे क्यूब घालून घ्यायची, म्हणजे सोलकढी आपली थंडगार होते. तर सखींनो बघा मस्तपैकी आपलं सोलकढी तयार आहे. आता आपण पिऊन बघूया.
एकदम मस्त नारळाचं काढलेलं दूध, त्यामध्ये थोडासा तिखटपणा, थोडासा अद्रक, अतिशय सुंदर आणि छान. तर सखींनो, तुम्ही या गरमीच्या सीझनमध्ये तर नक्की करून बघा. आणि नेहमी विशेष करून कडधान्य खाल्ले, मटण मच्छी खाल्ली त्यावेळेस तर तुम्ही हे नक्की करून प्या. अतिशय पाचक आणि सुंदर. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.